लहान, अजाण, निष्पाप असहाय मुलांवर काही भीषण भावनिक आघात झाला तर त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या भाराखाली उद्ध्वस्त होऊ शकतं. आज ऐकूया हे सारे पूर्वी कधीतरी. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. गाडी तिथ्याशी येऊन पोचली आणि कुमारला परत एकदा तो भास झाला. या तिठ्यावर आपण पूर्वी एकदा येऊन गेलोय असा. दोन्ही बाजूंना गर्द झाडी, त्यातूनच फुटलेले 2 रस्ते, एक खाली गेलेला, दुसरा वर. समोरच्या रस्त्याला काहीसा चढ. हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं. कधी पाहिलं होतं बरं आपण हे? कधी आलो होतो इथे? की आलोच नव्हतो, नुसतंच हे सारं आपल्याला दिसलं? हे 3 रस्ते, ही झाडी, हे सारं काही आपण कल्पनेतच पाहिलं होतं की काय? की स्वप्नात? म्हणा, यात काहीही नवीन नव्हतं. कुमारला पुष्कळ वेळा पुष्कळ ठिकाणी असा भास होई. जे चाललंय ते पूर्वीच कधीतरी घडून गेलंय आणि आपण पुन्हा एकदा तो अनुभव घेतोय असा. प्रथमच भेटणारी माणसं देखील पूर्वी कधीतरी भेटलीच आहेत असं वाटायचं. कधी कधी तर ती पूर्वी एकदा काय बोलली हे आठवायचं आणि आताही तेच बोलतील असं मनात यायचं. आणि खरोखर ती तशी बोलायचीही, निदान तसं वाटायचं एवढं खरं. यावर कुमारने उपाय शोधून काढलेला होता. असा भास व्हायला लागला की मुळीच गोंधळून जायचं नाही. तो भास होत राहू द्यायचा, त्यात मजा वाटून घ्यायची. पुढे काय घडलेलं, आपण पूर्वी पाहिलं त्या आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि आता यापुढे काय घडेल याचा तर्क करायचा. असा एक चाळा त्याने स्वतःलाच लावून घेतला होता. कधी त्याच्या तर्काप्रमाणे व्हायचं, कधी व्हायचं नाही. पण सुचण्यात, आठवण्यात, काय घडावं असं वाटण्यात आणि ते कसं घडतं हे पाहण्यात वेळ चांगला जायचा. आणि वेळ कसा घालवायचा याची कुमारला पंचायतच होती. त्याला वाचनाची आवड नव्हती. ऑफिस घरचंच होतं. कधी जावं नाहीतर नाही. अजूनही डॅडींचंच सगळ्यावर नियंत्रण होतं. कुमारने अजिबात काम केलं नाही तरी चालण्यासारखं होतं. कामाची सवय राहावी एवढ्यासाठी त्याने अधूनमधून ऑफिसात यावं. आल्यासरशी थोडी माहिती करून घ्यावी, ती पुढे मागे उपयोगाला येईल असं डॅडींचं म्हणणं. अर्थातच ते कुमारला मान्य होतं. डॅडींच्या कुठल्याच म्हणण्याला त्याने कधीही विरोध केला नव्हता. त्यांनी काहीही सांगितलं तरी त्यावर काहीच न बोलता तो ऐकत राही. कधीकधी डॅडीच विचारत, मग पटतंय ना रे तुला? तो म्हणे हो आणि संभाषण वाढण्याआधी तिथून निघून जाईल. अगदी लहानपणी कुमार डॅडींचं सगळंच ऐकत असं नाही. उलट त्यांची तक्रार घेऊन फुरंगटून तो मम्मीकडे जाई. मम्मी सांगत असे तेही त्याला पटायचं असं नाही. खूप मस्ती करत असे कुमार तेव्हा. पण मम्मी गेल्यानंतर, म्हणजे वयाच्या साधारण 8व्या वर्षीच कुमारची मस्ती थांबली. तो बराच शांत झाला. तेव्हापासून तो डॅडींना कुठल्याही बाबतीमध्ये विरोध करेनासाच झाला. असं असलं तरी डॅडी त्याच्यावर कसली जबरदस्ती करत नसत. तो कधीच विरोध करत नाही हे माहीत असूनही तो विरोध करेल की काय याची भीती असल्याप्रमाणे ते त्याचा अंदाज घेत. त्याने होय, नाही, काहीतरी म्हणावं अशी अपेक्षा ठेवत आणि त्याने होय म्हटलं की समाधानाचा सुस्कारा सोडत. होय म्हणून निघून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहत. कसं होणार याची काळजी वाटत असल्यासारखे. काळजी करण्यासारखं काही नव्हतं, पण त्यांना काहीतरी दडपण वाटायचं
एवढं मात्र खरं. वाटेला चांगलाच काळोख होता. त्यातून आजची रात्र चांदणी नव्हती. आभाळात मळब होतं. कुमारच्या मनात आलं, आत्ता थोड्याच वेळात पाऊस पडेल. त्याने काहीसा आधीच गाडीचे वायपर्स चालू केले. सावकाशीने काचा बंद केल्या. ठरल्याप्रमाणे पाऊस आलाच. हेडलाईट्सच्या उजेडात वाट अंधूक दिसत होती. ती आता अधिकच अंधूक झाली. कुमारला मजा वाटू लागली. सारं जेव्हा काहीसं अस्पष्ट अंधूक दिसायचं तेव्हा तो खुशीत यायचा. समोरच्या काळोखात कोणीतरी आहे आणि ते आपल्याला आपल्या भविष्याकडे बोलवतंय असं त्याला वाटायचं. आणि मग त्याला भीती वाटण्याच्या ऐवजी दिलासा मिळायचा. तशा कुमारच्या अनेक गोष्टी संदिग्ध असायच्या. आत्तासुद्धा आपण नेमके कुठे जात आहोत हे त्याला अगदी स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. असा निरुद्देश प्रवास तो पुष्कळदा करायचा. गाडी चालवायला त्याला आवडायचं. गाडी घेऊन एकटाच तो कुठेही प्रवासाला निघायचा. नाहीतरी काय, प्रत्येक वाट ही कुठेतरी जाऊन पोहोचतेच, नाही का? त्यातून आजचा प्रवास हा अगदीच अपरिचित नव्हता. जागोजागी त्याला वाटत होतं की आपण हा प्रवास केलेला आहे, निश्चित केलेला आहे. कधी? ते मात्र त्याला आठवत नव्हतं. हेडलाईट्सचा प्रकाश सिमेंटमध्ये खोदलेल्या गावाच्या नावावर पडला. पालसेट अशी अक्षरं काळ्या रंगात रंगवलेली होती. पालसेट, बरोबर, आपण पालसेटवरून गेलो होतो. हो, कधीतरी. त्यावेळेला पाऊस असाच पडत होता. पावसाचा जोर वाढला. मोठमोठे थेंब गाडीच्या काचेवर थाड थाड आपटू लागले. पाणी पुसून काढता काढता वायपर्सची तारांबळ उडाली आणि कुमारला जाणवलं गाडीचा वेग मंदावतोय. त्याने ॲक्सिलेटरवर पाय दाबला, पण वेगात फारसा फरक पडला नाही. गाडी ओढत नेल्यासारखी सावकाश पुढे जाऊ लागली. तिचा वेग वाढणं तर दूर राहिलं, पण आहे तोही टिकेना. बापरे, अशा या पावसात, या रात्रीच्या प्रहरी गाडी बंद तर पडणार नाही ना? कुमारने गाडी बाजूला लावली. ग्लोव्ह कंपार्टमेंटमधून टॉर्च बाहेर काढला. तो गाडीतून पाण्याची बाटली घेऊन खाली उतरला आणि तशा पावसात भिजत बॉनेटशी गेला. त्याने बॉनेटवर हात लावून पाहिलं. गाडी चांगलीच गरम झाली होती. बॉनेट उघडण्याचा विचार त्याने लांबणीवर टाकला. पाऊस इतक्या जोरात पडत होता की बॉनेट उघडताच पाणी आत गेलं असतं. त्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहून इंजिन जमेल तेवढं थंड होऊन देणं हे हिताचं होतं. तो परत गाडीत जाऊन बसला. असं काय झालं गाडीला एकाएकी? निघताना तर गाडी ठाकठीक होती. आपण स्वतः ती चेक केली होती. आणि पुन्हा तो भास होऊ लागला. गाडी बंद पडली, पण इथे अशी रस्त्यात नाही, पुढे एके ठिकाणी पोचल्यावर. कुठे ते पाहिल्यावर आठवेल. दूरवर वीज लखलखली. ढगांची लाटच जणू फुटली. कितीतरी वेळ तिचा गडगडाट चालू राहिला. नंतर सावकाश विरत गेला. समजा गाडी सुरूच झाली नाही तर? रात्र गाडीतच झोपून काढायला हवी. सकाळ झाल्यावर मेकॅनिक कुठे भेटेल याचा शोध घ्यायला हवा. रस्ता अगदीच निर्जन आहे. बऱ्याच वेळा तिथून एक सुद्धा गाडी गेलेली नाही. कदाचित रात्रभरात देखील जायची नाही. नाहीतर त्या गाडीतून जाऊन मेकॅनिकला घेऊन येता आलं असतं. कुमारला अगदी एकटं वाटू लागलं. नेहमीप्रमाणेच आपण कुणालाही न सांगता न विचारता निघालो. म्हणा, बरोबर येतोस का असं विचारल्यावर त्याने कुठे म्हणून विचारलं तर आपण काय सांगायचं? आणि चल असं म्हणायचं ते कुणाला? आपल्यावर तेवढा भरोसा आहे कुठे कुणाचा?
कुमारला मित्रमंडळी फारशी नव्हती. मम्मी गेल्यानंतर त्याचं कानकोंडे होणं, शाळेत त्याला नडलं. होते ते मित्र दूर गेले आणि नवे मिळालेच नाहीत. मग कुमारचं एकूण लोकात मिसळणंच कमी कमी होत गेलं. त्यातून त्याच्या वयाच्या मुलांचं त्याला पाहून एकमेकात कुजबुजणं, कधी उघडपणे त्याच्या काहीशा बुटकेपणावरून थट्टा करणं हे वाढतच गेलं आणि तोही त्यांना टाळत गेला. तो डॅडींच्या ऑफिसमध्ये जाऊ लागल्यावर काहींनी त्याच्याशी मैत्री करण्याचा थोडाफार प्रयत्न केला, पण कुमारने त्यांना दूरच ठेवलं. आपण माणसांपासून दूर राहिलं पाहिजे, नाहीतर कधी ना कधी ते आपल्यावर कसला तरी आरोप करतील अशी काहीशी अस्पष्ट भीती त्याला नेहमी वाटायची. बॉनेटमध्ये पावसाचं पाणी जाण्याचा धोका पत्करून कुमारने रेडिएटर उघडला. तो निखाऱ्यासारखा तापला होता आणि शॅमॉय लेदरचा तुकडा हातात पकडून झाकण फिरवतानाही बोटांना माफक चटके बसतच होते. पाणी अगदी संपलं आहे अशातली परिस्थिती नव्हती. तरीही कुमारने बाटली रेडिएटरमध्ये रिकामी केली, बॉनेटचं झाकण लावलं आणि तो गाडीत जाऊन बसला. गाडी स्टार्ट करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना तिसऱ्या चौथ्या वेळेला कधीतरी यश आलं. गाडी सावकाश पुढे सरकू लागली. गेल्या 5 वर्षात डॅडींनी 3 वेळेला कुमारला लग्नाचा आग्रह केला. 3 पैकी 2 त्यांच्या श्रीमंत बिझनेसमॅन मित्रांच्या मुली होत्या, दिसायला चांगल्या आणि करिअरिस्ट. 3री बाहेरगावची होती. ती एका राज्यमंत्र्याच्या नात्यातली होती. पण कुमारने डॅडींना दरवेळेला निक्षून सांगितलं की मला लग्नच करायचं नाही आहे. का ते डॅडींनी त्याला विचारलंच नाही. मात्र नंतर कधीच त्यांनी एखादं स्थळ सुचवलं नाही. कुमारला सुटल्यासारखं वाटलं. नाही म्हणता कुमारची त्यातल्या त्यात रेवतीशी थोडीफार मैत्री झालेली होती. रेवती त्यांच्या लांबच्या नात्यातली होती. कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी ती शहापूरहून मुंबईला आली होती. कोर्स आणि तो पुरा झाल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी म्हणून आणखीन काही दिवस अशी ती साधारण वर्षभर कुमारच्या घरीच राहिली. सुरुवातीला कुमारने तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की ती बुद्धिमान आहे, व्यवहारी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेमळ आहे. एवढंच नाही तर तिचा आपल्याकडे ओढा आहे. तो कधीकधी तिच्याबरोबर गाडीतून भटकू लागला. दोघे पार्कमध्ये जाऊन गप्पा मारत बसू लागले. समुद्रावर जाऊन भेळपुरी खाऊ लागले. क्वचित सिनेमालाही जाऊ लागले. त्याला मित्र नव्हतेच. तिलाही कोणी फार जवळची मैत्रीण नव्हती. त्यामुळे काय गप्पा मारायच्या, त्या एकमेकातच असत. म्हणजे काय गप्प बसून राहायचं ते एकमेकांसमोरच, असाच त्याचा अर्थ होता. दोघेही अबोल, त्यामुळे गप्पा फारशा मारायच्याच नसत. एके दिवशी असेच दोघे गप्प बसले असताना ती मध्येच म्हणाली, आता मला परत जायला 2-3 दिवस राहिले. का? त्याने विचारलं. एवढी घाई काय परत जाण्याची? घाई अशी नाही, पण केव्हा तरी जायचंच ना. का? इथे नोकरी करायचं ठरवलं होतंस ना? हो, पण इथे लवकर नोकरी मिळेलचं वाटत नाही. खूप स्पर्धा आहे. त्यापेक्षा आमच्या भागातच पाहते काही करता येतं का ते. तेवढंच आई अप्पांच्याही जवळ. मनासारखी नोकरी नाही मिळाली तर कॉम्प्युटर क्लासचा विचार करते. तोही बरा चालेल तिकडे. एकूण तू जायचं पक्कच केलंयस तर? कुमार सुस्कार लागत म्हणाला. हो. त्यानंतर बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. तिने जाऊ नये असं त्याचं वाटणं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मग ते उघडपणे बोलत का नाहीये? ती गोंधळात पडली. मग तिला वाटलं
की हा असाच गप्प बसेल आणि केव्हा तरी ठीक आहे असं म्हणून एकदम उठून जाईल. त्यानंतर पुन्हा कदाचित अशी निवांत भेट होणारच नाही. बोलायचं ते मनातच राहून जाईल. म्हणून ती एकदम म्हणाली, आपण लग्न करूया का? तिच्या या प्रश्नाने तो तर दचकलाच, पण आपण असं कसं अचानक बोलून गेलो या विचाराने तीही दचकली. मात्र क्षणभरात ती सावरली. आपण आता बोललो नसतो तर हा विषयच राहून गेला असता आणि मनाला जन्माची रुखरुख लागून राहिली असती. तेव्हा बोललो हेच बरं झालं असं तिला वाटून गेलं. शांत होऊन ती तो काय म्हणतो याची वाट पाहू लागली. तो नाही म्हणणार नाही याची तिला खात्री होती. किंबहुना त्याचं आपल्यावर नक्कीच प्रेम आहे या जाणीवेनेच तिच्यात तो प्रश्न विचारण्याचा धीर आला होता. रेवतीच्या प्रश्नाने कुमार पुरताच गडबडून गेला होता. ती असं काही कधी विचारू शकेल असं त्यालाही वाटलं. शिवाय हा प्रश्न त्याने कधीच स्वतःला विचारलेला नव्हता. त्यामुळे उत्तर लगेच देणं कठीण होतं. मी काय विचारलं? त्याला आठवण दिल्याप्रमाणे रेवतीने शिकस्तीने विचारलं. तरीही तो काहीच बोलला नाही. नुसता तिच्याकडे पाहत राहिला. ठीक आहे, तुझं उत्तर मला मिळालं, काही क्षणांनी रेवती म्हणाली आणि खोलीतून बाहेर जाण्यासाठी उठली. थांब थांब ना, कुमार म्हणाला. तुझा प्रश्न मला कळला, पण माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. ती थांबली, पण काहीच बोलली नाही. गैरसमज करून घेऊ नकोस, तुझ्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. मला तू आवडतेस, आपलं चांगलं जमतं, हे सगळं खरं आहे. पण मी लग्नाची कल्पनाच करू शकत नाही. नाही, माझ्यात शारीरिक दोष वगैरे काही नाही, पण लग्नाने मी सुखी होणार नाही. दुसरं कोणीतरी उगाचच अडचणीत येईल. म्हणून मी आयुष्यात कधीच लग्न करायचं नाही असं ठरवलंय. यावर ती काही बोलली नाही. अधिक स्पष्टीकरण तिने मागितलं नाही. त्यानंतर 2च दिवसांनी ती शहापूरला परत निघून गेली. त्यानंतर आज तागायत ती कुमारला भेटली नव्हती. गाडीचं काही खरं नव्हतं. अशा रीतीने ती फार काळ चालत राहू शकली असती असं वाटत नव्हतं. आता जिथे कुठे एखादं घर दिसेल तिथे गाडी थांबवावी, झोप काढावी आणि सकाळी मेकॅनिकला शोधून घेऊन यावं असं कुमारने ठरवलं. लवकरच त्याला एक घर दिसलं. घर तसं हमरस्त्यावर नव्हतं, थोडंसं आतल्या बाजूला होतं. शिवाय झाडाझुडपांनी वेढल्यामुळे सहज दिसण्यासारखं नव्हतं. तरी कुमारला पक्क जाणवलं की इथे, अगदी इथेच आतल्या बाजूला एक लहान खुरं कौलारू घर आहे आणि आपण त्या घरात एक रात्र राहिलेलो आहोत. घरातून थोडे लांब हमरस्त्यावरच त्याने गाडी लावली. मागच्या सीटवर टाकलेली छोटी हँडबॅग उचलली, टॉर्च घेतला आणि गाडी लॉक करून तो त्या घराकडे जाणाऱ्या पायवाट्याने चालू लागला. पाऊस अजूनही पुरता थांबला नव्हता, पण अगदी नावालाच उरला होता. थेंब थेंब पडत होता. ही पायवाट ओळखीची वाटत होती. घरही ओळखीचं असणार. घराला माडी होती हे तर नक्कीच. बाहेरच्या पडवीत झोपाळा असणार. तिथेच दरवाजाच्या चौकटीला 2 बाजूंनी पितळी फुलं आणि दार उघडणार एक मध्यमवयीन बाई. पायवाट संपली आणि कुमार पडवीच्या पायरीशी येऊन पोचला. पाऊस आता पुरता थांबला होता. कुमारने दरवाजाची कडी खळखळवली. आतून प्रश्न आला, कोण आहे? काय सांगावं याचा कुमारने विचार केलेला नव्हता. मुळात आधी अशा पावसाळी अपरात्री कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला घरात का घ्यावे हाच मुळात प्रश्न होता.
काहीच न सुचून त्याने परत कडी खळखळ वाजवली. मग स्वतःच म्हणाला, दार उघडता का? माझी गाडी वाटेत बंद पडले. मी भिजलोय. रात्रीपुरता आसरा हवाय. मी पैसे देईन. जरा वेळ आत काहीच हालचाल जाणवली नाही. आतला माणूस विचारात पडलं असावं. उघडा ना दार, कुमार कळवळून म्हणाला. घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाही. मला फक्त सकाळपर्यंत. दार सावकाश उघडलं. दारात एक मध्यमवयीन स्त्री उभी होती. तसं पाहिलं तर ती अजूनही तरुणच होती. मध्यम उंची, पण भरगच्च बांधा. ती काही झोपेतून उठली नसावी, कारण साडी जराही अस्ताव्यस्त झालेली नव्हती की केसही विस्कटलेले नव्हते. कपाळावरचं कुंकूच काय ते थोडं पुसटलं होतं. आता कुमारला तो भास खूपच तीव्रतेने होऊ लागला होता. नक्कीच 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 आपण हिला यापूर्वी पाहिलेलं आहे. कुठे कुठे म्हणजे? अर्थात याच घरात. ओशाळवाणं स्मित करत कुमारने विचारलं, आत येऊ का? या, ती म्हणाली. भलत्या वेळेला तुम्हाला तसदी देतोय, पण काय करणार, गाडी बंद पडले. तिकडे हमरस्त्यावर ठेवले गाडी. तिच्या मनातली शंका ओळखून तो म्हणाला, खात्री नव्हती ना इथली, म्हणून इथपर्यंत नाही आणली. एव्हाना तो आत आला होता. बॅग खाली आणि टॉर्च बॅगेवर ठेवून तो अवघडल्यासारखा उभा होता. बसा ना, ती म्हणाली काहीशी निर्विकारपणे. तुम्ही चांगल्या घरातले दिसता. आवाजावरून तसं वाटलं म्हणून घरात घेतलं. यापूर्वीही एकदा तुम्ही तसं केलेलं आहे, कुमारच्या मनात आलं, पण त्याने तसं बोलून दाखवलं नाही. तो म्हणाला, माझ्यापासून तुम्हाला कसलाही धोका नाही, अगदी घाबरू नका. मी कशालाच घाबरत नाही, ती गोड आवाजात पण मगाच्याच निर्विकारपणे म्हणाली. त्याशिवाय काय या रानात मी एकटी राहते? कुमारने समजल्याप्रमाणे मान डोलावली. ती म्हणाली, तुम्ही माडीवर झोपा. तिथे एक वळकटी आहे, एक गोधडी आहे पांघरायला. कोपऱ्यातल्या जिन्याच्या दिशेने तो वळला. ती म्हणाली, थांबा, जेवण झालंय का वाटेत? तो पुन्हा ओशाळल्यासारखा हसला. आधी सुचलंच नाही, आणि मग असा काही पाऊस सुरू झाला म्हणून वाटेत कुठे थांबलोच नाही मी. बरं, मी करते काहीतरी जमवाजमव. सगळं चालतं ना तुम्हाला? हो, पण तुम्ही कशाला एवढ्या रात्री? उपाशीपोटी झोप येईल का तुम्हाला? फार काही करणार नाही मी, सकाळचं असेल थोडंफार. मी येते घेऊन माडीवर, जा तुम्ही. ती आत निघून गेली. तो बॅग आणि टॉर्च उघडून माडीवर गेला. दाराजवळ बोटं फिरवून त्याने लाईट स्विच शोधून काढला. दिवा लावला. माडी लाकडी पण चांगली प्रशस्त होती. विशेष म्हणजे झाडलेली होती. धुळीचा कण देखील नव्हता कुठे. कुमारने अंगावरचे भिजलेले कपडे काढून टाकले आणि बॅगेतले काहीसे दमट झालेले सदरा पायजमा चढवले. भिजलेले कपडे वाळत घातले. वळकटी उलगडली आणि इतका वेळ गाडीत बसून आखडलेलं अंग गादीवर लांबवलं. आणि अचानक तो एका आठवणीने खाड दिशी उठून बसला. पूर्वी पाहिलाय असा वाटणारा तो संबंध प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. रात्रीचे 2 तरी वाजून गेले असतील. कुमारला अचानक जाग आली. ते आवारात टेम्पो येऊन थांबल्याच्या आवाजाने. आपण नेमके कुठे आहोत हे आठवायला त्याला काही क्षण लागले. मग लक्षात आलं की गाडी बंद पडलेली असल्यामुळे आपण पावसात एका घराचा आसरा घेतला. त्या घराच्या माडीवर आपण झोपलोय. मग सगळंच आठवलं. दार उघडणारी ती, गच्च बांध्याची, साडी चापून चोपून नेसलेली. अजिबात न घाबरता तिने अपरात्री आपल्याला दार उघडलं. आपण तिचा काही गैरफायदा घेऊ असा विचारही मनात येऊ न देता खंबीरपणे तिने आपल्याला माडीवर झोपायची परवानगी दिली.
वर गरमागरम खायला प्यायला दिलं. तशा त्या भलत्या वेळी ती एकटीच राहते म्हणाली. मग आता त्याने मनगटावरचं घड्याळ पाहिलं. 2 वाजून गेल्यावर कोण आलं? कुमारची उत्सुकता मनात मावेना. त्याने झटकन उठून माडीच्या खिडकीशी धाव घेतली. घरापासून थोड्या अंतरावर एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो उभा केलेला होता. एक उंचापुरा सुरवार झब्बा घातलेला माणूस घराच्या पडवीपर्यंत येऊन पोचला. दाराशी आला. त्यापुढचं काही माडीच्या खिडकीतून दिसू शकत नव्हतं, पण अंदाज करता येत होता. तिने बहुतेक दार उघडलं असावं. बहुधा टेम्पो आल्याचा आवाज ऐकूनच कुमार माडीच्या दाराशी येऊन कानोसा घेऊ लागला. गृहस्थ आत आला. त्याने आपल्या पाठीमागे दार लावून घेतलं. दाराच्या बाहेरच्या कडीचा खळसा आवाज कुमारला ऐकू आला. मात्र त्या दोघांचं संभाषण काही नीटसं ऐकू येत नव्हतं. दोघे स्वयंपाकघराच्या दिशेला गेली आणि कुमार पुन्हा आत येऊन बसला. त्याने अंथरुणावर अंग टाकलं. मात्र त्याला लगेच झोप लागली नाही. डोक्यात एकसारखे विचार फिरत राहिले. कोण असेल तो माणूस? दिसत तर होता रुबाबदार, चांगला पैसेवाला, प्रतिष्ठित, बहुधा व्यापारी वर्गातला. कार न आणता टेम्पो घेऊन आला. दुकानदार, कंत्राटदार असा कोणीतरी असावा बहुतेक. त्याचं आणि हिचं नातं काय असावं? नवरा बायकोचं तर नक्कीच नाही. मी एकटीच राहते असं ती म्हणाली त्यावरून. पण एवढ्या अपरात्री तो बिनधास्त इथे आला आणि तिनेही त्याला सवयीचंच असावं तसं घरात घेतलं. त्यावरून ते नातं नवरा बायकोच्या जवळचं असणार यात शंका नाही. या बाईला कदाचित तोच पोसत असावा आणि बहुधा रोज या अशा उशिराच्याच वेळी तो तिच्याकडे येत असावा. ती देखील चापून चोपून कपडे करून स्वयंपाक करून रोज या सुमाराला त्याची वाट पाहत असावी. आपल्यालाही ती अशा भलत्या वेळी ताटभर वाढू शकली. ती त्याच्यासाठी जेवण तयार केलेलं असल्यामुळेच. विचार करता करता कुमारला डुलकी लागली. त्याला अचानक जाग आली. ती खालून मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज आले. त्यामुळे धावतच तो माडीच्या दाराशी गेला. राण साली, मला फसवतेस? तो गृहस्थ जोराने ओरडत होता. बोल बोल, गावात किती लोकांशी तुझे संबंध आहेत? ती रडत विव्हळत स्वतःचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आज साले तुला ठार मारून टाकतो असं ओरडत ओरडत तो तिला लाथा बुक्क्यांनी तुडवत होता. कुमारला काय करावं ते सुचेना. मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवावं का? पण ते अशक्यच होतं. एक तर तो अगदीच परका होता, इतका की त्यांचं भांडण होतं ते कशाविषयी याचाही तो फक्त अंदाजच करू शकत होता. बाकी सत्य काय ते त्याला ठाऊकच नव्हतं. अशा परिस्थितीत तो बाजू तरी कोणाची घेणार आणि कशाच्या जोरावर? तरीही आपल्याशी इतकं दयाळूपणे वागलेल्या त्या स्त्रीला त्या दैत्याच्या तावडीतून सोडवलं नाही तर ती मरेल हे त्याला कळत होतं. अशी भयंकर घटना घडत असताना आपण नुसते बघत उभं राहावं हे काही? माडीच्या दाराच्या चौकटीतून खालच्या खणाचा जो भाग दिसत होता त्यात आता त्या दोघांची झटापट चाललेली दिसत होती. आता त्याने तिचा गळा पकडला होता आणि तो आवळण्याची त्याची खटपट चालली होती. आता तो ओरडत नव्हता तर फुटकार टाकावा तसे समजतील न समजतील असे उद्गार काढत होता. त्याचा स्वतःचा श्वास कोंडल्यासारखा, चेहरा संतापाने लाल बुंद झाला होता. तिचं अर्थातच रडणं किंचाळणं सारं बंद झालं होतं आणि डोळे भीतीने आत्ता बुबुळं बाहेर पडतील असं वाटण्या इतके विस्फारले होते. तिचा श्वास पुरता थांबल्याची खात्री पटल्यावरच
त्याने तिच्या गळ्यावरची पकड सैल केली, हात बाजूला केले. तशी ती एखाद्या निर्जीव कापडी बाहुलीसारखी खाली कोसळली. कुमारच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडणार होती, पण त्याने दोन्ही हात तोंडावर गच्च दाबून धरले. आपलं कृत्य कोणी पाहिलं याचा त्या राक्षसाला संशय जरी आला असता तरी खून चढलेल्या त्या प्राण्याने एका झटक्यात माडी गाठून कुमारसारख्या छोटेखानी माणसाला खल्लास करून टाकलं असतं. तो गृहस्थ आता भानावर आला असावा. तिच्या खाली पडलेल्या देहाकडे पाहत आपल्या हातून हे काय झालं याचा विचार करत तो क्षणभर उभा राहिला. मात्र लगेचच दरवाजाची खिट्टी काढून तो बाहेर पडला. दारं लावून घेण्याची काळजी देखील त्याने घेतली नाही. एक दार कर्र असा आवाज करत सावकाश बंद झालं, दुसरं उघडंच राहिलं. टेम्पो सुरू झाल्याचा आवाज आला. मग टेम्पोचा आवाज दूर दूर गेला. तो पुरता विरून जाईपर्यंत कुमार जागचा हलला नाही. नंतर सावकाश माडीवरून उतरून खाली आला. जिच्या हातचं त्याने खाल्लेलं अन्न अजून जिरलंही नव्हतं तिच्या त्या मृतदेहाच्या शेजारी तो बसला. एका वेड्या आशेने त्याने तिच्या नाकासमोर हात फिरवून पाहिला. हाताला काहीच जाणवलं नाही. ती निश्चित या जगात नव्हती. हळूहळू कुमारला आणखीन एका गोष्टीचं भान आलं. आता आपण या घरात थांबून चालायचं नाही. आपण इथे येऊन गेलो हेही कुणाला कळून चालणार नाही. ताबडतोब पोलीस आपल्या दारात येतील. अत्यंत खिन्नपणे जिना चढून तो माडीवर गेला. काहीही संबंध नसताना आपणच या भयंकर प्रकाराचे साक्षीदार का झालो? एक मुका बहिरा साक्षीदार, ज्याने तो भीषण प्रकार घडत असताना ना तोंड उघडलं ना हात उचलला. आपण सरळ एका स्त्रीचा प्राण घेतला जाऊ दिला, कसलाही विरोध न करता. आणि आताही आपण ते कलेवर तिथे तसंच टाकून पळ काढत आहोत. भेकड आहोत आपण, दुबळे आणि भेकड. हताशपणे त्याने वळकटी होती तशी करून ठेवली. कपडे बदलले आणि सदरा पायजमा हँडबॅगेत टाकला. माडीवर काही राहिलं नाही ना हे त्याने एकदा नजर फिरवून पाहिलं आणि दिवा मालवला. मग टॉर्च पेटवून तो संथपणे खाली आला. स्वयंपाकघर आणि बाहेरचा खण इथले दिवे मालवले. काळोखातच तो 2 मिनिटं तिच्या मृतदेहाजवळ बसला आणि नंतर दार उघडून बाहेर पडला. दार परत शक्य तेवढं गच्च लावून घेतलं. सकाळी तो मृतदेह सापडेल. मग काय होईल? आपण इथे येऊन गेल्याचं कुणाला कळेल का? काय झालं ते आपणच जाऊन पोलिसांना सांगावं का? आउट ऑफ क्वेश्चन. पोलीस आपल्या हकीकतीवर विश्वास तर ठेवणार नाहीतच, वर ते आपल्यावरच खुनाचा आळ घेतील. नक्कीच. पण आपल्याला कुणी पाहिलं असलं तर? किमान आपली गाडी हमरस्त्यावर उभी असल्याचं तरी कुणी पाहिलं असलं तर? विचार करत करतच तो गाडीशी आला. गाडी स्टार्ट करू लागला. यावेळेस 2-3 मिनिटांच्या खटपटीनंतर गाडी चालू झाली. ती किती वेळ चालू राहील याची शंकाच होती. पण जेवढी जाईल तेवढी या जागेपासून शक्य तेवढी दूर जाऊ द्यायची असं त्याने ठरवलं होतं. विचार मनाला चावतच होते. मी दुबळा, भेकड, पोलिसात कळवण्याचं धैर्यसुद्धा नसलेला, भित्रा, बेजबाबदार मनुष्य. कशामुळे झालो मी असा? कशामुळे? ती एका हातात वाढलेलं ताट आणि दुसऱ्या हातात पाण्याचं तांब्याभंड घेऊन वर आली. त्यावेळी तो विचारात इतका गुंग होता की तिला समोर पाहून तो भलताच दचकला.
मग त्याच्या लक्षात आलं की तो भास होता. हे सारं पूर्वी कधीतरी घडल्याचा. बघत काय बसलाय, जेवून घ्या. हो 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 घेतो ना, म्हणत त्याने पाण्याचा तांब्या उचलला आणि कोपऱ्यात छोटीशी मोरी होती, तिथे थोड्या पाण्याने हात धुतले. जेव्हा तुम्ही स्वस्तपणे, मी नंतर येईन, असं म्हणून ती खाली निघून गेली. कुमार विचार करत जेवू लागला. 2 पोळ्या, भात, मटणाचा रस्सा, बटाट्याची भाजी. जेवण भलतंच चांगलं आहे, पण त्याहून खास आहे ते तिचं औदार्य. आपण कोण, कुठले याची फारशी विचारपूस न करता मायेने जेवू घालणं. नाही, ही मरता कामा नये. त्या राक्षसाच्या हातून ही मरता कामा नये. तेव्हा वागलो असो आपण भेकडपणाने, केला असेल पळपुटेपणा, पण ही एक संधी आहे तेव्हाचं वागणं सुधारण्याची. काहीही झालं तरी जे झालं असं वाटतंय ते पुन्हा होता कामा नये. काय करता येईल बरं? तिला सावध करता येईल, पण कसं? जे झालेलं आपण त्यावेळी पाहिलं ते सगळं अचानक आयत्या वेळेला झालं. थोडा वेळ आधी त्याचा हाच भास देखील नव्हता. मग तसं काहीतरी होईल हे ती कशी मानणार? त्यातून तो माणूस काही तिचा शत्रू नव्हता की त्याला ती घरात सुद्धा घेणार नाही. आपण तिला मदत करू शकतो का प्रत्यक्ष झटापट्टीमध्ये? तेही शक्य नाही. त्या धिप्पाड माणसाच्या मानाने आपण फार छोटे आहोत. तरीही आपण काहीतरी करायला हवं. जन्मभर भेकडपणाचा, पळपुटेपणाचा, दुबळेपणाचा शिक्का मारून घेऊन जगणं अशक्य आहे. कोण मारणार आहे शिक्का? घडणार आहे ते कुणाला कळलंच नाही तर? कळेल. आपल्याला स्वतःला तर नक्कीच कळेल. आपण स्वतःच मारू स्वतःवर शिक्का. ते सर्वात वाईट. इतरांचं एवढं काही नाही, पण आपल्याला स्वतःबरोबर जन्म काढायचा असतो. त्याने जेवण संपवलं, हात धुतले, उरलेलं पाणी पिऊन टाकलं आणि तो रिकामी भांडी घेऊन खाली आला. ती स्वयंपाकघरात काहीतरी आवरासावर करत होती. ठेवा तिथेच ताट, ती म्हणाली. त्याने ताट खाली ठेवलं, तांब्या भांडं शेजारीच ठेवलं. तो गुपचूप उभाच राहिला. काय हवंय? तिने विचारलं. तुमच्याशी थोडं बोलायचंय. त्याच्या घोगऱ्या आवाजाने ती चमकली. ह्याच्या मनात तरी काय आहे? क्षणभर तिला त्याला घरात घेतल्याचा पश्चात्ताप झाला. काय बोलायचंय? तिने थोडंसं तिखटपणे विचारलं. आता रात्री, यानंतर तुमच्याकडे कोणी येणार आहे का? या प्रश्नाने तर ती अधिकच चिडली. येईल नाही तर नाही येईल, त्याच्याशी तुझा काय संबंध? ती म्हणाली. तू जा, झोप जा वर जाऊन. रागवू नका, गैरसमजही करून घेऊ नका. पण खरंच कोणी येणार असलं तर आपल्याला काळजी घ्यायला हवी. डोकं फिरलं नाही ना तुझं? ती फिसकारली. आपण कसली काळजी घ्यायची? काय करणार आहोत आपण? पोट भरल्याबरोबर तू पुढचे बेत करायला लागलास हो ना? जा, मुकाट जाऊन झोप, चाल. कुमारच्या डोक्यात प्रकाश पडला. छे, नाही, तसलं भलतं सलतं काहीही नाही माझ्या मनात. मला फक्त तुम्हाला वाचवायचंय. वाचवायचंय? कशापासून? आता तिचा राग कमी झाला, पण गोंधळ वाढला. तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय मी मघापासून. तुम्ही आधी बसा बघू, एका जागी बसा. मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. आता ती बरीच शांत झाली होती. बोल, तिथल्याच एका स्टुलावर बसत ती म्हणाली. अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे तुम्ही. रात्री इथे कोणी येणार आहे का? तिचा चेहरा लालसर झाला. खाली पाहत ती म्हणाली. हो, मला हे कसं कळलं ते विचारू नका, पण सांगतो
ते खरंच आहे. तुम्हाला त्या माणसापासून आज रात्री धोका आहे. काय सांगतोयस? मला मारून टाकण्यापर्यंत त्यांची मजल जाईल? तिने घाबरून विचारलं. कुमारने तिची समजूत काढली. तिने त्याला हवी ती माहिती दिली. कुमारचा तर्क बरोबर होता. त्या गृहस्थाशी तिचे शारीरिक संबंध होतेच, पण त्याचा स्वभाव अतिशय संशयी होता. त्याचा तिला खूप त्रास व्हायचा. वरचेवर भांडणं व्हायची. तरीही जवळजवळ दररोज रात्री तो यायचा. तिचा सगळा खर्च चालवायचा. हे तर खरंच होतं. हे राहतं घर देखील त्यानेच तिला घेऊन दिलं होतं. आज ते येतील तेव्हा त्यांच्याशी वाद घालू नका, कुमार म्हणाला. त्यांनी भांडण काढलं तरी ते विकोपाला जाऊ देऊ नका. तसा प्रयत्न मी रोज करते, पण ते ऐकतील तर ना. फार विचित्र प्रकरण आहे. त्यांच्या कामधंद्यात हुशार, लोकांमध्ये शांत, पण माझ्याशी वागताना जसे काही एकदम बदलूनच जातात. ते सतत संशय, तिरकस बोलणं. मी तर अगदी कंटाळून गेले या सगळ्याला. बरं होईल त्यांनी मला मारून टाकलं तर. सुटेन तरी मी या जंजाळातून. छे असा त्रागा करू नका. नुसती आजची रात्र निभावून न्या. कदाचित पुन्हा तसं काहीच घडायचं नाही. एक करावं लागेल, ती म्हणाली. मी तुला घरात घेतलंय हे त्यांना अजिबात कळून चालणार नाही. पहाटेसच ते निघून जातात. तोपर्यंत तू खाली येऊ नकोस. राहील लक्षात? हो. मात्र अगदीच कठीण असा जर प्रसंग आला ना तर मला हाक मारा. कुमारच्या लक्षात आलं. त्याचे शूज. तिच्या सांगण्यावरून त्याने ते एका फडताळात टाकून दिलं. तुम्ही अडचणीत येणार असलात तर मी निघूनच जाऊ का? नको. जाता आलं असतं तर तू इथे थांबलाच असतास कशाला? पाऊस आहे, गाडी बंद पडली आहे म्हणून आलास ना. मग थांब. काय व्हायचं असेल ते होईल. थोडी काळजी घे. त्यांच्या नजरेला पडू नकोस म्हणजे झालं. कोण जाणे, आज कदाचित ते यायचे सुद्धा नाहीत. पाऊस पडतोच आहे अजून. तिला परत काळजी घ्या, सांभाळा असं सांगून कुमार माडीवर परतला. झोप लागेल असं त्याला वाटत नव्हतं, पण निदान थोडा आराम करावा म्हणून त्याने अंथरुणावर अंग टाकलं. विचार करता करताच कधीतरी त्याला डुलकी लागली. कुमार खूपच दमला असावा, कारण त्याला चांगलीच गाढ झोप लागली. इतकी की टेम्पो आवारात शिरला तरी त्या आवाजाने तो जागा झाला नाही. त्याला जाग आली ती खालून ऐकू येणाऱ्या आरडाओरडाने. भरदार पुरुषी आवाजातल्या शिव्या, तिचं रडणं, विव्हळणं. नाही हो, नाही, मी त्यातली नाही. कुमारच्याने राहावे ना. तो ताडकन उठला आणि माडीच्या दाराच्या चौकटीत उभा राहिला. तेच दृश्य पूर्वी एकदा पाहिलेलं. एक उंचापुरा माणूस असहाय्यपणे विव्हळणाऱ्या त्या स्त्रीचा गळा आवळत होता. कुमार पुढे झाला, पण त्या गृहस्थाची त्याच्याकडे पाठ होती म्हणून तो त्याच्या नजरेला पडला नाही. कुमारलाही त्या माणसाचा चेहरा पाहता आला नाही. त्याला फक्त दिसली ती त्या स्त्रीच्या डोळ्यातली प्राणांतिक भीती. त्याने एक पाऊल पुढे टाकलं. एवढ्यात त्या माणसाने तिची मानगूट सोडून दिली. तिचा निष्प्राण देह जमिनीवर कोसळला. कुमार एक पायरी उतरला. आता तो माणूस वळला. त्याने वर पाहिलं. त्याला कुमार दिसला. केलं ते बरोबरच, तो दातोट खात म्हणाला. साली, आता माडीवर परक्या पुरुषांना ठेवायला लागले. थांब तुलाही करून टाकतो, होता की नव्हता. असं म्हणून तो माडीचा जिना चढू लागला. खून चढलेल्या त्या कर्दन काळासमोर आता आपली धडगत नाही या जाणीवेने भयंकर भेदरलेला कुमार उलटा माडीच्या दिशेने पळत सुटला.
माडीच्या दारातून तो आत शिरला. त्यामुळे मरण 1-2 मिनटं पुढे गेलं असेल तेवढंच. बाकी माडीवरून तो जाणार कुठे? माडीच्या खिडकीतून खाली उडी मारणं कुमारला शक्यच नव्हतं. दडून राहण्यासारखी देखील जागा नव्हती. जिना चढणाऱ्या पावलांची दमदार चाहूल क्षणाक्षणाला जवळ येत होती. प्रत्यक्ष खून पाहणाऱ्या साक्षीदाराला तो क्रूर कर्मात जिवंत ठेवील अशी शक्यताच नव्हती. दया दाखवायची म्हटली तरी ते अशक्य होतं. स्वतः जिवंत राहायला हवं असेल तर कुमारला मारून टाकणं त्याला भाग होतं. भीतीने कुमारच्या पोटात पिळवटल्यासारखं झालं. पोट एकदम प्रचंड दुखू लागलं. त्याने बिछाण्यावरची चादर डोक्यापर्यंत ओढून घेतली आणि तो तसाच बसून राहिला. भीतीने थरथरत कापत ती दमदार पावलं माडीच्या चौकटीत आली, आत आली. चाहूल जवळ येऊ लागली. इंचाने कुमारच्या पोटातली कळ असह्य झाली. एक एक क्षण लांब लांब होत होता. केव्हा पडणार आपल्यावर झडप? आपली ही मानगूट पिरगाळून, आपल्याला वेडं वाकडं मुरगाळून कधी फेकून दिलं जाईल? अखेर तो क्षण आला. कुमारच्या डोक्यावर तो पोलादी हात पडला. त्या हाताने कुमारच्या डोक्यावरची चादर खसकन ओढून घेतली. कुमारला वळवलं. कुमारच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. रडू नकोस, डॅडी त्याच्याजवळ बसून त्याचे डोळे पुसत म्हणाले. क्षणभर शांततेत गेला. मग खालच्या अगदी खाजगी आवाजात डॅडी म्हणाले, हे बघ, तू काय पाहिलंस ते मला माहीत नाही, पण तुला जे काही दिसलं असेल ते विसरून जा, अगदी पार विसरून जा. कुमारने हुंदका थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचं सबंध शरीर गदगदलं. तुझी मम्मी आपल्याला सोडून गेले बेटा, डॅडी अधिकच हळव्या आवाजात म्हणाले. तुला माहिती आहे ना, तिला श्वासाचा त्रास होता. अचानक श्वास कोंडला आणि ती. कुमारला यातलं काहीही पटत नव्हतं. 8 वर्षांच्या मुलाला तुम्ही काहीही सांगितलं तर ते त्याला पटतंच असं नाही. मग ते तुम्ही कितीही प्रेमळ आवाजात सांगा. 8 वर्षांच्या मुलाला आपण जे पाहिलं तेच खरं वाटणार. भले तुम्ही ते साफ विसरून जायला सांगितलं तरी त्याची आठवण त्याच्या मनाच्या कप्प्यात खोलवर गाडलेली का असेना, पण शिल्लक राहणारच. मी डॉक्टरला घेऊन येतोय, डॅडी म्हणाले. तू इथेच बसून राहा, तुझ्या खोलीत, कळलं? खाली जाऊ नकोस. मी 4 लोकांना फोन करून ठेवेन, ते येतील. तू काहीही करायचं नाहीस, झोपून राहा हवं तर इथे. डॅडी उठले. एकदा त्याच्या डोक्यावरून कुरवाळल्यासारखा हात फिरवून निघून गेले. जाताना एकदाच वळून त्यांनी कुमारला बजावलं आणि हे बघ, मम्मी कशी गेली, केव्हा गेली, कुणी काहीही विचारलं तरी काहीही सांगायचं नाही, कळलं? मला माहीत नाही असं म्हणायचं. मीच सांगेन त्यांना तिला कसा अटॅक आला होता ते. कुमार कुणाला काहीच सांगणार नव्हता. बधीर झाल्यासारखा तो बसून राहिला होता. जे दिसलं त्याची आठवण तो खोल गाडून टाकणार होता. त्या आठवणीची भूत मात्र त्यांना हवं तेव्हा खोलवरून वर येणार होती, थैमान घालणार होती. एक भूत म्हणणार होता, भेकड, नुसता पाहात उभा राहिलास, मम्मीला वाचवू शकला नाहीस, दुबळा, काही होणार नाही तुझ्या हातून. दुसरं भूत म्हणणार होतं, हे असंच तुझ्या संसारातही होईल, तूही असाच संशय घेऊन आपल्या बायकोला त्यापेक्षा लग्नच करू नकोस ना. तिसरं भूत म्हणणार होतं, आमचे भाईबंद गोळा होतील, एक भासांची दुनिया तुझ्या भोवती उभी करतील, जे काही विसरायचं आहे ना ते सगळं अचूक दाखवतील, कळलं?
कुमारचा सारा जन्म त्या भूतावळीवर ताबा ठेवण्यामध्ये खर्च होणार होता. कथा इथे संपली आहे. मतकरींच्या लेखनामध्ये मानसशास्त्राचा मोठ्या कौशल्याने उपयोग केलेला असतो. आपण एखाद्या निराळ्या दृष्टिकोनातून कथेकडे पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये काही बरीच शिकवणूक मिळते, बोध मिळतो. ही कथा विवेकी पालकत्वासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल. पालकांनी कसं वागू नये हे सांगण्यासाठी ही कथा आहे. असा पण एक अर्थ निघू शकतो ना. भेटूया पुन्हा.